उद्या उद्या तुम्हाला मुजुमदारांकडे जायचंय। मला मुजुमदारांकडे? दीपा जरा शांत घे। मुजुमदारांकडे जात असताना मला तिथं कोणाच्या सोबतीची गरज नाही। कुणी मला नकोय। मला एक कळत नाही, इथं पाऊल ठेवायची इच्छा नाही, इथंच मला हे माझं नशीब का घेऊन जाते। देवाच्या मनात काय आहे कोणास ठाऊक। आई, मी ऍक्च्युली आता तुझ्याकडेच येणार होतो। सकाळी कॉल केले होतेस मला, म्हणजे घरात काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना? घरात काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुझं काय? हल्ली तू काहीच कळवत नाही, काही बोलत नाहीस, ना बिझनेसचं ना पर्सनल। नाही, मुळात असं काही नाहीच आहे। म्हणजे बिझनेसचंही एकदम ओके चाललंय आणि पर्सनलही सगळं ओके चाललंय। सो असं स्पेशल सांगणं, आय मीन टू से की सांगण्यासारखं काही असलं तर सांगणार की तुला। तू उगाच काळजी करत बसू नकोस। आपल्या कॉलेजेसकडे सुद्धा माझं पूर्ण लक्ष आहे। माझे फोन जात असतात तिकडे, सो डोंट वरी। फोन जात असतो म्हणजे? तू नाही जात? तुला ते साइट बद्दल सांगितलं होतं ना। काय होतंय ना, सध्या मोस्ट ऑफ द टाइम माझा तिकडेच जातोय, सो कॉलेजेसवर पूर्ण वेळ नाही देता येते मला। बाकी काही नाही। ठीक, पण जरा आपल्या कॉलेजेसकडे लक्ष देत जा। हो आई, लक्ष देतोय मी। आणि हो, उद्या तू कॉलेजलाही जायचं नाही आणि नवीन साईटवरही जायचं नाहीये। काय आहे, उद्या शिक्षण मंडळाची एक मीटिंग अरेंज केली मी घरी। ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाचा स्तर आपल्याला कसा वाढवता येईल याच्यावर एक समिती नेमायची। तसं पाहिलं तर माझं नाव कन्फर्म आहे तिथे असं म्हणायला हरकत नाही, पण उद्या ते इथे येऊन जाहीर होते। काय सांगते साहेब? अगं केवढी मोठी गोष्ट आहे ही। कॉन्ग्रॅट्स आई, आय एम सो प्राऊड ऑफ यू। बट उद्या मला घरी थांबायला नाही जमत। उद्याच्या मीटिंगचं निमंत्रण भाऊंनाही गेले आणि ते येत आहे। नाही, तरी खूप जास्त महत्वाचं काम आहे, त्याच्यामुळे नाही थांबता येणार। पण हा, एक गोष्ट नक्की करशील, जर भाऊ इथे येणार असतील ना तर त्यांना आणायला एक माणूस पाठवशील। ठीक, मी विलासला पाठव। नाही नाही, त्याला नको, नाही तर तो आणायला जाईल आणि काहीतरी नवीन वाद घालून येईल।
त्यापेक्षा मी एक काम करतो, मी सकाळी जाऊन भाऊंना घेऊन येतो आणि मग माझ्या कामाला जातो. आलोच. काय मुजुमदारांकडे? नाही तर काय, बघ की. तरी मी त्यांना म्हणलं की गरज नसेल तर नका जाऊ मीटिंगला. आणि भाऊ म्हणले सरकारी मीटिंग आहे, न जाऊन चालणार नाही. हा नाही, भाऊंचं बरोबर आहे. सरकारी मीटिंग आहे म्हटल्यावर त्यांना जावंच लागत. खरं दीपा म्हणत होती की केतरला संग न्या म्हणून, पण भाऊ म्हणले माझ्या बरोबर कुणी पण यायचं नाही. काय करावं बाई. सावे, तू जातेस काय? कुठं? अगं तेच की मुजुमदारांकडं भाऊंबरोबर मीटिंगला. अगं मी गेले असते, पण माझं शूट आहे ना, आणि आता सगळं प्लॅन झालंय ना. त्यांच्या सोबत कुणीतरी जायला पाहिजे, हे मात्र खरंय. टेन्शन घेऊ नका. भाऊ जरी नको म्हणत असले तरी भाऊंची काळजी हाय व आम्हाला, आणि हे आहेत की भाऊंची काळजी घ्यायला. हा मी काय म्हणते, ह्यांना कडे आपण भाऊंच्या पाठीमागे गुपचूप पाठवूया. तिथे जाऊन भाऊंच्या शेजारी उभे राहतील, आणि एकदा माणसात गेल्यावर भाऊ काय त्यांना परत पाठवणार नाही घरी. नाही, चांगल्या भाषेत सांगितलेलं तुमच्या डोसक्यात घुसत नाही का काय? हा, मी तिकडे असताना कुणी माझ्या सोबत असलेलं मला चालणार नाही. भाऊ पण तुमच्या तब्येतीची काळजी वाटते. नाही, त्याची काही गरज नाही. मी अजून तसा चांगला धडधाकट आहे. त्या मुजुमदारांना पुरून उरायला मी एकटाच बास आहे. तसाही मी तिथं सरकारी मीटिंग साठी चाललोय, चर्चा करायला किंवा कुठला व्यवहार करायला नाही.